आता सकाळचे वाजले 4 वाजले आणि आपल्याला निघायचं इकडनं 6 वाजेपर्यंत गावाला. तर सकाळ आहे म्हणून थोडा हळू बोलतोय. आपण चला थोडं फ्रेश मित्रांनो, आम्हाला निघायचं होतं 6 वाजता, 6 वाजता. आता तुम्हाला टाईम दाखवू का किती होतो? हे बघ, 7 वाजता निघतो. 7 वाजता 1 तास लेट. आणि तिथं 10ची रेल्वे म्हणा, काय वाटणार नाही, पण लवकर निघायचं होतं ना. आम्ही 4 वेळा उठलेलो आहे. भाऊ असं बोलणं खाल्लेलं ना, लवकर उठण्यासाठी लवकर उठून बसलेलं आहे घुबड सारखा, पण काही फायदा झाला नाही. 5 वाजता उठलं ते तरी बेटर झालं असतं, झोप तरी पूर्ण झाली नाही. त्या आपण डायरेक्टला जाऊया, गाडीत भेटूया. मित्रांनो, आता आपण अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो. तर आता आपण आहे शिंदखेडा बस स्टँडला, कारण की अर्ध्यापर्यंत सोडलं आपल्याला. म्हणजे गाडी आपलीच होती, पण इकडनं एक दुसऱ्या ड्रायव्हरला पाठवलं. तर कारण की त्यांनी इलेक्शनमध्ये गाडी लावलेली ना, आणि इथं आवाज येत नसतो गाड्यांचा आवाज उडाने भरपूर गर्दी आहे. तर साईडला येऊन बोलतो आहे मी. आणि आता पाहू बस लागली की नाही लागली, नाहीतर ॲप्लिकेशन जावं लागलं आपल्याला. एवढं गरम होतंय ना इकडं. आता जे खायला आलो होतं तिथं हॉटेल होती, तिथं पण एवढं गरम, लाईट चालली गेली होती. आणि मित्रांनो, एक सांगायची गोष्ट म्हणजे असं की जे आम्ही आलो दोंडेजाला, ते आमचं स्वतःचंच गाव आहे. म्हणजे आधी इकडं राहायचो आम्ही, तर पण काही काळानंतर आम्हाला शिरपूरला जावं लागलं. तर आता थोड्या वेळात आपली ट्रेन आहे. यात्रियों से अनुरोध है कि वे रेल लाइन से दूर खड़े रहें एवं रेल लाइन पार न करें. प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या कडेला उभं राहू नका. ह्या प्लॅटफॉर्मवरून थोड्याच वेळात इथे न थांबणारी फास्ट गाडी जाणार आहे. प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. नंदुरबार पोहोचलो. आता थोड्या वेळात पुरी ट्रेन खाली होईल, तेव्हा आपण सीटवर बसू. उजना सुरतला खाली होईल तरी इकडं उभं राहायचं. इकडचा एक्सपिरियन्स वेगळा असतो, भारी वाटतो. काठावर बसलो मित्रांनो. आता मम्मी बी बसलेली, मी पण बसले, पप्पा इकडे उभे आहेत. दिसत नसेल पण मोबाईल डब्यामध्ये लोकल डब्यासारखी. जर मोबाईल जास्त बाहेर गेला तर मोबाईलच गायब होईल. ब्लॉग पण उद्या येणारच नाही, ब्लॉग पण समोर चालला जाईल. रेल्वे स्टार्ट झाल्यावर तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट. हे बघा गाईज, आता सिस्टम असं असतं खानदेशी लोकांचं. आता घरूनच सगळं चिवडा वगैरे पॅक करून आणला आहे. एवढा लाजतो हा इकडं. तर घरून चिवडा वगैरे पॅक केलेला चिवडा, तर सगळं खातो आहे आम्ही. एकदम बेस्ट. डेट नहीं आ रही है.
नाराज दिसतोय सबस्क्राईब कर एवढा लज्ज आहे. बघू नको तुला बोलतोय सबस्क्राईब कर कुठं तूच नको त्याला कुठं दाबा सबस्क्राईब केलं मी तुला बेल आयकॉन किती दाबलं तू केलं तो ते समजाव ना करून घे करून घे. आता आपण कुठून निघालो सांग त्यांना सुरत कुठून निघालो थोडा वेळात आता पुढे अंकलेश्वर बडोदा बस होती बस मणीनगर तुम्ही करताय ना काही बी असो आपण थोड्या वेळात अहमदाबादला पोहोचणार आहोत संध्याकाळी 5:30 ला. आता तुमचं असं 2, 3, 4, 5 3 तास बघते 3 तास आपण पोहोचू. आता बघा सगळ्यांसाठी छास घेतलेली ताक मसाला ताक बारी गरम थालीवाला काय बोललो मी बंटी दादा राहतील म्हटलं. अरे बाप रे बंटी राज भाऊ कसं आहे अरे तुम्ही करणार मी तो एक व्हिडिओ ब्लॉग चालेल असं आहे का अरे भावरे एकदम सगळं चेंज तेवर रजू रजू बाबू म्हणतील नाही बोलती यार बाबू म्हणतील नाही बोलती यार आपल्यांना केलं मित्रांनो काका आलेत आणि आपला मोठा भाऊ आलेला आहे घ्यायला ट्रेनवर एकदम टेलरनी यादी राहिली. आमच्या घरातले सगळे कॉमेडियन आहेत आणि आमचे देसी कॉमेडियन अरे बाप भाई मिटअप भाई मिटअप भाई मिटअप भाई मिटअप